माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक विविध घोटाळ्यांसंबंधित एक आज ट्विट केलेलं आहे। नक्की या ट्विटमध्ये काय म्हणलेलं आहे हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत। सर काय सांगाल, एक ट्विट जे आहे ते तुम्ही केलेलं आहे त्यात जमीन घोटाळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आताच नुकताच पार्थ पवारांच्या आमिडिया कंपनीचा जमीन घोटाळा उडाला, ताथवडे असेल किंवा बोपुडीचा, काय नक्की या तुम्हाला ट्विटच्या माध्यमातून सांगायचं? हे सगळे घोटाळे झाले, पुण्यामध्ये झाले, सगळे मोठे घोटाळे आहेत। सगळ्यांच्यामध्ये FIR झालेला या तिन्ही घोटाळ्यामध्ये। आणि एका घोटाळ्यामध्ये तर म्हणजे जैन ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये FIR नाही झाला, परंतु तो व्यवहार रद्द झाला। आता माझं म्हणणं असं की ह्या जे घोटाळे आहेत हे जमिनींचे घोटाळे आहेत, त्याच्यामध्ये हा काही 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा घोटाळ्यांचा हा प्रश्न आहे। याच्यामध्ये FIR झाले तरी कुणाला अटक होत नाही। काल ऐकलं आपण की शीतल तेजवानीचा जबाब घेतला आणि त्यांना सोडून दिलं। मग असं जर करत गेले तर राज्यामध्ये जमीन घोटाळ्यांना काही अर्थच उरणार नाही। कुणी जमीन घोटाळा करेल आणि काय नंतर झालं काही उघडकीला आलं तर परत देईल। त्याच्यामुळं आता जमीन घोटाळे विशेषतः शासकीय जमिनीवर केलेली अतिक्रमणं किंवा त्याच्या संदर्भात केलेली खरेदी खतं ही शासनाला गंभीर वाटत नाहीत का? आता पुण्यातले तर 3 घोटाळ्यामध्ये FIR झाले, कुणालाही अटक नाही का? याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांची मुलं किंवा हे अडकल्यामुळं ही गोष्ट शांत कशी करायची याच्या दृष्टीने प्रयत्न चालला आहे। कारण गेले काही दिवस पार्थ पवारला अटक करावी अशी मागणी होते, अजितदादांवर आरोप होत आहेत। पण जर आता कुणाला पकडलं तर कदाचित पुढे FIR झालाच तर पार्थ पवारांना पकडावं लागेल किंवा अटक करावं लागेल। त्यामुळे आता सगळ्यांना सोडून द्यायचे काही प्रकार चाललेत का काय अशी शंका घेण्या इतपत हे सगळे प्रकार चाललेले आहेत। त्यामुळे मी म्हटलेलं आहे की असे जर घोटाळे सोडून दिले तर मग लोकांना एक मोकळं रान मिळेल की जमिनीचे घोटाळे करा आणि निवांत राहा, काही होणार नाही। कारण आता एकाला सोडण्यासाठी सगळ्यांना सोडायचे हे प्रयत्न चालूच आहे, कुणीही नीट चौकशी करत नाही आहे। त्यामुळे मला या घोटाळ्यांच्या एकूण जे काही हे ज्या ह्याला जाईल एंडला ते कसं जाईल हे कळायला मार्ग नाही आहे आता तरी। आता म्हणलात की शीतल तेजवानीने काल जबाब द्यायला शीतल तेजवानी पोलीस स्टेशनमध्ये आले असेल, पोलिसांनी तिला अटक का नाही केली, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होतात की पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही। नक्की पोलिसांची भूमिका काहीतरी संशयास्पद वाटते का? हे पाहिजे एक नाही, शीतल तेजवानी आहे ही 2 FIR दाखल आहेत तिच्यावर। पूर्वीचं रेकॉर्डही काही फारसं चांगलं नाही आहे। असं असताना तिला अटक न करता केवळ सोडून दिलं जातं आहे आणि कुठल्याच गुन्ह्यात कुणालाच अटक होत नाही। सगळ्यांना आता जामीन वगैरे मिळायला लागला आहे। याचा अर्थ आहे केस पुढे कुणाला जर अटक करायची वेळ आलीच कायद्यानुसार किंवा FIR करायची वेळ आलीच तर त्यांनाही अटक करावी लागू नये अशा दृष्टीने ही पावली उचलली जात आहेत असं माझा आरोप आहे। नक्कीच आपण पाहिलं तर एकूणच सर्व या प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल किंवा दुय्यम निबंधक जे असतील यांची भूमिका जी आहे ती आता या ठिकाणी वादात अडकते का काय असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। संशयास्पद भूमिका जी आहे ती आता या संपूर्ण विभागाने घेतल्यामुळे या टीकेची जोड जी आहे ती आता या सर्व विभागांवर होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।